आनंदी राघव कधी येणार आहे? अहो एक अर्जंट फोन आला त्यांना, काहीतरी काम होतं म्हणून गेले बाहेर. काय ग चिंगे झिंगाट आणलंस प्रोजेक्टचं? दमलाय जीव आणि आता तुझं प्रोजेक्ट करत बसा. मी सांगते ना तुम्हाला. आई मी काय म्हणते, उद्या सुट्टी घेते आणि सांगते आत्तूच्या लग्नाला 1 दिवस वाढला. मग आपण प्रोजेक्ट बनवू आणि सबमिट करू. रोज रोज सुट्ट्या मागतेस हा चिंगी शाळेला? अजिबात नाही, उद्या शाळेत जायचं. नाही बाळा, चिंगी गोष्टी ना वेळेच्या वेळी व्हायला हव्या ग. अगदी बरोबर बोललीस आनंदी, गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात. कळलं का चिंगू? पाटकर आलात का? हो माझी ताई बरं झाला. बसा बसा बसा. सुलक्षणाताई, मुलगी सासरी गेली म्हणून एकटं एकटं वाटत असेल ना? हो फार. म्हणून म्हटलं आपण एकत्र येऊया आणि बसून मज्जा करूया. किती छान. नाही असं कुठं लिहिलंय की लग्नानंतर मुलीच्या सासरीच मज्जा असते म्हणून? मुलीच्या माहेरी सुद्धा सगळे बसून एकत्र मज्जा करतात की. छान कल्पना पाटकर, खरंच खूप दमाला झालं होतं. या पुरीचा प्रोजेक्ट आला मला. चिंगी बाळा, हे सगळं काय चाललंय? प्रोजेक्ट. हो प्रोजेक्ट, त्यांचं प्रोजेक्ट आलंय. नाही सांगते काय, गुडघेच धरले माझे, बसवतच नाही मला, उठवत पण नाही. बापरे. अहो पाटकर बाबा, अहो पत्ते पिसताय काय वाटत तरी एकदा होऊन जाऊ दे. बाबा प्रोजेक्ट त्याचा होईल का ते सावकाश. आनंदी, अगं आता पत्ते समोर आहेत ना, मग एक डाव रंगू दे की. फक्त एकच डाव. असं म्हणताय? चला हो हो हो, चला घ्या. हे घे. आनंदी, हे काय मी बरोबर लावले ना बघ. जीव भांड्यात पडला पाहिजे माझा. जेवण आवडलं सगळ्यांना. हो खरंच, आज तुझ्या हातचं खमंग जेवून माझा आणखीनच तुझ्यावर जीव जडलाय. पण नंदू, मला आठवण येते घरच्यांची. मला माझ्या घरी कुणीच एवढं कामाला लावत नाही आणि तुझ्या घरी पहिल्याच दिवशी मला एवढं काम करायला लागलं. सॉरी वर्षा. अरे अरे, सॉरीचा प्रश्न नाहीये, माझं कामच आहे ते. पण कसं आहे ना, आमच्या घरी आनंदीच काम करते ना सगळं. पण आता तसं नसणार आहे, आता गोष्टी बदलणार आहेत. म्हणून मला घरच्यांची जास्त आठवण येते. हे मी फोन लावू त्यांना. अगं अगं, ही काय वेळ आहे का? म्हणजे ते सगळे घरी झोपायच्या तयारीत असतील नाही का? पण मला आठवण येते नंदू. अरे काय आहे ना, मगाशी आनंदीने जसं सांगितलं ना, तसा मी फोनवर सगळा स्वयंपाक केला. तेव्हा सगळ्यांना बोलायचं होतं माझ्याशी, पण मी होते स्वयंपाक करायच्या टेन्शन मध्ये. त्यांना पण आठवण येत असेल रे माझी. ठीक आहे, तू आनंदी वहिनींना फोन कर, तुला बरं वाटेल. हा माझा बदामचा एक्का. माधवराव, या दोघींना आपण चांगले हरवूया आता. अजून गाव बाकी आहे ना? बर बर बर. मालती ताई, मला काही सुचत नाही हो. मी सुचव का काही? विचारलं तुम्हाला? तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात आणि माझ्या टीम मध्ये असता तरी तुम्हाला विचारलं नसतं. चुकीचं बोललो. कसा झाला स्वयंपाक? खूप छान झालं होतं आणि सगळ्यांना खूप आवडलं. मला पत्ते चांगले आलेले नाही. काय करताय का तुम्ही तिकडे? मी प्रोजेक्ट करते चिंगीचा आणि ही लोक पत्ते खेळत बसलेत. मला म्हणाले 1 डाव खेळतो. बघा खेळताच अजून. ए, मला पण खेळायचे पत्ते. तुम्ही आलात ना की मग खेळूयात आपण. बाकी बरं आहे ना सगळं? मी बरी. अगं त्यांची आधी पान येऊ दे, मग आपण इकडे. मला काही सुचत नाहीये, लवकर ये. बरं, जा तू, एन्जॉय करा तुम्ही. बाय.
चला आता टाक ना पत्ता. बोल नका, ओरडू नका माझ्या अंगावर. पत्ता टाक. ओरडू काय नका. झालं? काय ऐ, शाबास. आई अहो खेळा 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 खेळा. काय हो? नाही, आज खूप दिवसांनी पत्ते खेळायला खूप मजा आली हं? हो. आणि माझा प्रोजेक्ट हे काय चालू आहे तुझं प्रोजेक्ट? हे बघ करतोय आम्ही. हे बघ करतोय आम्ही. हे बघ हे असं. आई वर्षाताईंना आपली आठवण येत असेल हो. हो ग बाई, पण आता ते तिचं घर आहे, आठवण काढून काय करेल ती? पण आपण तिला बोलावलं असतं ना, ते एका पायावर आली असती हं ती. लंगडी घालत आली असती. पण खरंय ग बाई, माझी लेक नाही ना, तर घर असं सुन सुन वाटतंय नाही. खरंय खरंय. खरंय. आणि हो, फ्रीज मधलं आईस्क्रीम पण उरलंय, ती नाहीये तर. आईस्क्रीम मला पाहिजे आईस्क्रीम. गमका, मला पण पाहिजे आईस्क्रीम. सगळ्यांसाठी आणते मी, थांब. हो आण ग, आण आण आण. हे तुमचं झालंय का हे? हो. बर. बरं ऐका, 5 चॉकलेट आणि 1 बटरस्कॉच आहे. मला बटरस्कॉच. अरे बापरे. मी तुझी सासू आहे, मी आणलं तुला कोकणातून. हा, सासूचा मान ठेव आणि बटरस्कॉच मला हवंय, मला. हे बघ आनंदी, थोड्या दिवसात मी हॉस्पिटलमध्ये भरती होणार आहे ना, मग तिथं मला बटरस्कॉच मिळणार नाही. हॉस्पिटलचं कौतुक कोणाला सांगताय? मी पण ऑपरेशनची बाई आहे. ते ऑपरेशन मी गेली होती ना, माझं ऑपरेशन झालं होतं, सांगा यांना माहित पण नाहीये. तू इथं घरीच असतेस, मला तिथं हॉस्पिटलमध्ये कोण मी आणून देणार? घरी असते. आज काय माझं प्रोजेक्ट होत नाही, उद्या शाळेला सुट्टी. तू थांब ग बाई, तू बाळाला बघ, ते सामानाचं आम्ही बघतो. बापरे, अरे केवढं जड आहे, काय आणलंयस एवढं सामान? अगं आई, इथे बरेच दिवस राहायचं तर सामान नको का आणायला? अरे हो, ते बरोबर आहे, पण तुम्ही दोघांनी कसं काय आणलं तेवढं? अगं तिथे ट्रॉल्या असतात. नाही, ते बरोबर थांब, मी आहे. घेऊन जातो सगळं वर. अरे पण तुलाच वर खाली करायला लागेल रे. हा बबन पण कुठे दिसत नाहीये. तो असताना तर सगळं सामान एका दमात गेलं असतं रे. आनंदी, ए आनंदी, अगं इकडे ये. हे तू कुठे गेली होतीस? ते 5 परसवण्याचा स्वयंपाक करायचा ना, भाजीपाला घ्यायला गेले होते. अच्छा अच्छा, बरं तुझी ओळख करून देते. हा माझा मुलगा संदेश, ही माझी सून सीमा आणि ही माझी नात ठकू. ठकू, ती गोड आहे हो. वहिनी, तुमची काही हरकत नसेल तर घेऊ मी? अगं घे ना, विचारतेस काय? सीमा दे ग. सांभाळ. आई, ह्या कोण? अरे हो, ते राहिलंच की. अरे ही राघवची बायको आनंदी. राघव म्हणजे ते वकील ते का? हो हो. राघव आहे का घरी? नाही, ते ऑफिसला गेलेत. भेटतो मी त्याला नंतर. वहिनी अहो, किती गोड आहे ही, बघतच राहावंसं वाटतं. अगं आनंदी, लग्नाला 2 वर्ष झाली, शेवटी आम्हीच मागे लागलो म्हणून नातीचं तोंड बघायला मिळतंय. काय ग सीमा, आजकालच्या मुलींना मुलं नको असतात, पण आता बघतेस की नाही, लहान मुलं कसा आनंद आणतात ते. चला आता घरी जाऊया, बाळाला घ्या. वाट बघतायत सगळेजण. छकुली नीट धर. चल चल चल. शोन ते. परत परत सांगते, कारण ना माझ्या मागे लागू नका, मला हे नाही करून आता घ्यायचं. मी काय म्हणतो, एकदा शुगर चेक करून घे ना. मला गरज वाटत नाही. हे बघ, तुझी शुगर वाढली ना की तुला असा त्रास होतो.
काही त्रास होत नाहीये, तुम्हाला माझं रक्त काढायचंय म्हणून तुम्ही मला त्रास देताय. आता शुगर चेक करायची म्हणजे रक्त काढावंच लागतं ना. काही गरज नाही, सांगितलं ना, मला कळते ना. आनंदी बरं झालं तू आलीस, हा माणूस मला त्रास देतोय. काय झालं? काय काही नाही ग, सकाळीला थोडीशी चक्कर आली. काय? मी म्हंटल आपण शुगर चेक करूया, तर ऐकायला तयारच नाहीये. आई चक्कर आली सांगितलं नाही तुम्ही मला? मी तपासते. काही नाही अगं, पराचा कावळा करतात हे, काही झालेलं नाही मला. थोडस बारीकस असं गरगरल्यासारखं झालं, मग आता व्यवस्थित आहे मी. हे बघ, काही हरकत नाही, तपासून घेऊया. अगं खरंच काही गरज नाही आहे बाळा, मला कळतं ना. आता आपल्या तब्येतीत आपलं संध्याकाळी हे येते, ह्यांच्याशी बोला काय करायचं, मी त्यांना सांगणार आहे तुम्हाला. आपल्याला कळत नाही का आपल्या तब्येतीचं? आतून कळतं ना आपल्याला काय होतंय काय नाही. 60 वर्षाची मी, 60 वर्षाची. हो. एवढं समजत नाही मला. वेड्यात काढायचं बस. समोरचा मूर्ख, मी तेवढा शहाणा. काय करायचं? काहीच निघणार नाहीये. कोणी सुखात असलेलं बघवत नाही. झालं. झालं, समाधान झालं. माझी आई, शुगर बघा किती वाढली आहे तुमची. बघ म्हणालो होतो ना शुगर वाढली असणार. गप्प बसा. बर काही नाही ग त्याचं. नाही आई, डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्हाला काळजी घ्यायला, नाही तर धोक्याचं आहे तुमच्यासाठी. बोलले होते की नाही डॉक्टर? हो, थोडी मी काळजी नेहमीच घेते, पण तुला माहिती आहे ना आता कसं होतं ना. आनंदी घरात लग्न होतं की नाही, तर 4-2 गोडाचे पदार्थ पोटात गेले, त्यामुळे ते थोडस वाढलं असेल. पण आता मी शिस्त पाळेन ना. आणि कालचं बटरस्कॉच ते खाल्ल्यावर तुझी शुगर वाढते, माहिती होतं ना तुला. मग बटरस्कॉचचं काय कौतुक सांगता हो तुम्ही मला? हा, एवढं मेलं ते बटरस्कॉच, नुसता फेस असतो. ह्यांना दिलं नाही ना म्हणून हे चिडलेले, रागवले. अगं तसं नाही ग, मला तुझी काळजी वाटते ना. मोठी अशी शुगर वाढते म्हटलं ना तर तुला ते आईस्क्रीम दिलंच नसतं मी. सोडा मला, माझी नका बोलू. हो. आई पण एक सांगू, काळजी करतायत. उद्यापासून तुमचं गोड बंद. अगं बंद काय, कमी कर ना. नाही, मी काय सांगितलंय, गोड बंद म्हणजे बंद. गप्प बसाल? बर. हा, मी तुम्हाला परत एकदा सांगते, माझी काळजी घ्यायला माझी सून आणि माझा मुलगा समर्थ आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. बंद कर. आनंदी, बोलते वहिनी, या ना. अगं नाही, बसत नाही, तुझ्याशी ना जरा बोलायचं होतं. काय झालं? नाही, नातीची काळजी वाटते ना, खूप नाजूक आहे ती. तू बघितलंस ना ग, डिलिव्हरी होऊन 3 महिने झाले ग, पण हवं तसं बाळसं नाही ग धरलं बाळानी. बहुधा ना माझंच चुकलं. डिलिव्हरी झाल्याबरोबर ना भारतात बोलवून घ्यायला हवं होतं. नाही, पण खरं सांगू, ह्या दरम्यान ना आईने आणि आईच्या बाळाने काळजी घ्यायला हवी. या दरम्यान हो की नाही, म्हणजे मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू असं खायला हवं त्यांनी. बाळाची पण वेळेच्या वेळी मालिश व्हायला हवी, धुरी द्यायला हवी, बाळाला काळजी घ्यायला हवी वहिनी. नाही ते बरोबर आहे सगळं, पण अगं मालिश आणि धुरी ते अमेरिकेत कसं होणार ना. आणि पौष्टिक लाडू म्हटले तर दोघच असतात ना, कोण करणार ना त्यांना. आणि तसं म्हणजे आमची सीमा ते प्रोटीन डाएट फूड का काय खाते खरी, पण आपल्याला काय माहिती ना त्याच्यात काय असतं. तशी मालिश करायला एक बाई बोलवली आहे मी. पण आनंदी, डिंकाचे आणि मेथीचे लाडू आपल्यालाच करायला लागतील. हो करूयात ना, सामान आणलं तुम्ही? हो सगळं अगं तयार आहे. येशील तू? हो येते मी, लगेच येते. चला. हा चालेल, ये ये. डिंकाचे लाडू. आई तुम्ही आता आराम करा. हो मी करते आराम. मी जरा आलेच. हो, डिंकाचे लाडू. आनंदी, त्यातला एकही लाडू घरात आणू नकोस. झोपली का वहिनी? हो आत्ताच झोपली. आनंदी, बरं झालं बाई तू आलीस. सारण बघ किती पटकन तयार झालं. आता लाडू वळूया. हो हो. सीमा, मी तुला सांगू का, मला अजिबात असं वाटलं नव्हतं की तुम्ही परत याल इकडे म्हणून. म्हणजे आम्हाला तिकडे बोलवाल ग असं. नाही, पण तुम्ही जाणार होतात ना बाळाला बघायला अमेरिकेला? नाही ग बाई, मला त्या विमानाची खूप भीती वाटते. पण ह्या दोघांचा पाय निघतोय का अमेरिकेतून, म्हणून आपलं मला असं वाटलं ग. आई व्हायचा जॉब होता ना. आणि खरं सांगू का, मला तर ना अगदी 7व्या महिन्यापासून इथं भारतात यायचं होतं. मला म्हणण्यापेक्षा हिलाच इकडे यायचं होतं. म्हणजे हो, 9 महिन्यात ना हिने मला एकही रात्र नीट झोपू दिलं नाही. मी झोपले की हिला काहीतरी सतत खावंसं वाटायचं. आणि डोहाळे तरी कसले, साबुदाणा वड्यापासून ते अगदी अळूच्या फतफत्यापर्यंत.
आता तिकडे हे सगळं कुठून मिळणार सांग बघू. मग काय, आम्ही आपले शोधतोय इंडियन रेस्टॉरंट. बरं, आणि तिकडे मिळालं तरी पनीर टिक्का आणि तंदुरी याच्या पलीकडे काय मिळणार? आळूचं फतफत थोडीच मिळणार. तेव्हा मात्र मला वाटायचं की मी आत्ता मुंबईत असायला हवे होते. खरं सांगू, बाळाच्या जन्माआधी पण आयुष्यात एवढी गंमत असते पहिल्यांदा कळलं वहिनी मला. कुठल्याही बाईसाठी प्रेग्नन्सी हा काळ फार कठीण असतो आणि तितका सुखकर असतो. काळजी घ्यावी लागते आणि त्याही पेक्षा ना आपली सगळेजण काळजी घेत आहेत हे फार सुखावणारं असतं. म्हणजे बस ट्रेन मध्ये बसायला सगळे जागा देतात तिथपासून ते नवरा अगदी सगळ्या कामात मदत करतो, हे फार भारी असतं. आणि हे लाडू वगैरे मला वळता येत नाही का? नाहीतर मी तुम्हाला खरंच मदत करणार होते. वहिनी फक्त खा. आम्ही करतो. अरे चहा देता का? आनंदी बसली आहे तिकडे, कोलत्यांचे लाडू वळते, इकडे सासूचा घसा सुकला चहा विना, त्याचं काही पडलेलं नाही तिला. आनंदी लाडू नंतर वळग, पहिले चहा दे ग मला. चहा तुम्ही केलं चहा? आयुष्यात पहिल्यांदा बरं काम केलं तुम्ही. चहा साखर नाही आहे हो. अगं गोड खाणं बंद आहे ना तुझं? बंद नाही, कमी केलंय. काही बरळू नका. मला माहितीये तुम्ही मुद्दाम करताय ना. नकोय मला तुमच्या हातचा चहाच नकोय. घ्या बरं अजिबात. मलाही हेच हवं होतं. तुला आधी सांगितलं असतं ना तर तू घेतलाच नसतास. मला तुमच्या हातचा चहा नकोय. मला चहाच नकोय असं नाही म्हणाले मी. मी आनंदीच्या हातचा चहा पिणार. ठीक आहे, मग आनंदीलाही हेच सांगतो की तिच्या चहामध्ये साखर टाकूच नको. तुम्ही सांगणार? सांगून बघा. नाही तुमचा चहा बंद केला तर नावाची सुलक्षणा नाही मी. मला बर, काय झालं पिल्लू तुला रडायला? इतकं नाही रडायचं. हो सोना, काय झालं? अगं भूक लागली असेल तिला. अहो आई, मगाशीच दूध पाजलंय मी तिला. नॅपी पण कोरडी आहे, झोप पण पूर्ण झाली, तरी का रडते इतकी कळत नाहीये. माझी वहिनी अहो खूपच रडते हो. हो ना. थांबा मी लाडू ठेवून आले. पिल्लू एवढं नाही रडायचं सोना. काय होतं? अगं लहान लेकरू येते, रडणारच. बघू मला दे. ओ रजा, हो रजा, ओ रे. खूप रडती हो. हो ना. मी बघू का वहिनी एकदा? हो बर बघ. चौकश चौकश. हो हो. काय झालं? काय झालं? काय दुखतंय बाळाचं? हा, काय दुखतंय? वहिनी अहो पोट कडक लागतं, पोटात दुखतंय तिच्या. मग आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया ना लगेच. नाही वहिनी, आपण गुटी देऊन बघूयात ना घरच्या घरी. माझा भाचा आहे ना टग्या, त्याच्या लहानपणी ना आम्ही गुटीच द्यायचो. त्याच्या पोटात दुखलं की बरं वाटायचं त्याला. गुटी देऊन बघूयात आपण आधी. हो चालेल, आपण गुटी देऊया. तसंही ना इतक्या लहान बाळाला दवाखान्यातली औषधं चांगली नाही ग. छोट्या छोट्या तक्रारींसाठी घरगुती उपायच बरे. देऊया गुटी. आनंदी, जेव्हा तुला बाळ होईल ना तेव्हा तुला कोणाचीच मदत घ्यावी लागणार नाही. नाहीतर मला बघ, मी छोट्या छोट्या गोष्टीने गांगरून जातीये. एकदा का बाळ झालं ना वहिनी तर हळूहळू गोष्टी कळतच असतील की. कोलते वहिनी, साण आहे का हो खरी? नाही ग आनंदी. मग घ्या बरं बाळाला. हो दे. मी घरी जाते आणि गुटी उघडून घेऊन येते. हो हो हो. आले हा पिल्लू. आई वाटेल ना बरं तिला? हो ग हो. जे आनंदी म्हणजे ना समाजसेविक आहे, सगळ्या जगाची कामं करते. कुठे गेले काय माहिती. काय आपल्याकडे झाले का? लाडू वळून झाले? आई सहाण आहे का हो आपल्याकडे? काय माहित बाई कुठे आहेत, मला माहित नाही. बाळ खूप रडते, पोटात दुखतंय बाळाच्या. अगं बाई आता ओवा द्यायच्या का? ओवायचं मला माहित नाही. बल तुला माहित असेल. त्या आईला नाही का माहिती? सीमाला नाही माहिती? अहो आता परदेशात राहिलेल्या आहेत त्या, नसेल माहिती त्यांना. परदेशात राहून काय म्हणजे आई आहे ना ती, आईला माहित असलं पाहिजे. तुला कसं सगळं माहिती आहे? काय ठेवलं तो आई सहाण? काय तर बाई किचनला माझी सवय नाही आणि मला किचनची सवय नाही. काय करायचं? सापडलं का? बरं झालं बाई, बरं झालं. आता गुटी उगाळून देण्याचं काम करते का? बरं. नाही चांगली त्रास होतोय आई. हो थांब थांब थांब. मग मी पण एक मदत करते ना तुला. ते पाण्यात नको उगाळू. ते एक ना मी दूध देते तुला. हो हो. हा, दुधात उगाळ म्हणजे त्याचा जरा चांगला परिणाम होतो. हा हे घे, हे हा उगाळ चांगला. आनंदी ताई, झालं 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 ताई. बघ आनंदी ताई,